भिवंडी विधानसभा माजी आमदार सम्मानित श्री योगेश रमेश पाटिल का जन्मदिन भिवंडी तालुका काल्हेर गांव स्वर्गीय छाया पाटिल हॉल में उनके चहितों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुषों ने उपस्थित होकर भिवंडी विधानसभा माजी आमदार सम्मानित श्री योगेश रमेश पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। हे सांगायला विसरलो साहेबांचा हा भाव ते साहेबांना सुंदर असा झोपडे येत आहे। राठोड सर आणि आमच्या गावचे सोबत देणारी मंडळी आहे त्या सर्वांतर्फे साहेबांना आता माझी होऊन जमणार नाही, आता आधी व्हायचंय। कारण आता भारतीय जनता पार्टीचा हा पक्षामधील एक नंबर आलेला आहे आणि साहेब तुम्ही घाबरू नका। का भिवंडीत मिळाला तर आपण कणकवलीला जाऊ, तिथून सीट घेऊ आपण, पण तुम्हाला निवडून आणू। आता तुम्हाला आम्हाला विधानसभेवर पाठवायचंच आहे, कारण तुमच्यासारखी या काल्याण गावात ग्रामीणमध्ये कुठली व्यक्ती नाही आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो मामा म्हणून। आणि तुम्ही नक्कीच प्रयत्न करा, तुमच्या पाठीशी आम्ही उभा आहोत। मंडळाचे अध्यक्ष रमेशजी पाटील, आमदार साहेबांचे वडील आज आमचे मित्र
आमदार सन्माननीय योगेशजी पाटील साहेब यांचा आज 52वा वाढदिवस 26 जून 2024 रोजी आज आमचे सर्व मित्रमंडळी, त्यांच्या आप्तेष्ट मंडळी या सर्वांच्या समोर आज 52वा वाढदिवस हा साजरा झालेला आहे. मी संपूर्ण तालुक्याच्या वतीने शिवसेनेचा उपतालुका प्रमुख या नात्याने त्यांना येणाऱ्या ज्या राजकीय वाटचालीस मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना राजकीय वाटचालीस पूर्णपणे यश प्राप्ती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय.